नमस्कार, तनुजाच रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मटारचे पराठे। त्यासाठी लागणारे साहित्य बघा। 1 वाटी मटार, 2 बटाटे, कोथिंबीर, लसूण, पांढरे तीळ, कस्तुरी मेथी, हिंग, 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत, चवीनुसार मीठ, जिरे, काश्मीरी पूड, हळद, काळे तीळ, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि नंतर पराठ्याला लावण्यासाठी तेल। सर्वप्रथम आपण मटार आणि बटाटा कुकरला लावून घेऊ आणि कोथिंबीर, मिरची, लसूण मिक्सरला लावून घेऊ। कोथिंबीर, लसूण, मिरची मिक्सरला लावून घेतलेले आहे। आता आपण गव्हाचं पीठ मळून घेऊ। पिठामध्ये चवीनुसार थोडं मीठ घालून घेऊ, थोडंसं कच्चं तेल आणि आता थोडंसं पाणी घालून आपण त्याला मळून घेऊया। मटार आणि बटाटा कुकरला लावून घेतलेला आहे। आता बटाट्याचे साली काढून घेऊ आणि मटार हा मिक्सरला बारीक करून घेऊ। हा मटार मिक्सरला लावून घेतलेला आहे। आता बटाटा शिजलेला हा आपण खिसणीने खिसूया। बटाटा खिसलेला आहे। आता आपण कोथिंबीर, लसूण आणि मिरची घालून घेऊ। हिंग, कस्तुरी मेथी, पांढरे तीळ, काळे तीळ, जिरे, हळद, थोडीशी काश्मीरी पूड आणि चवीनुसार मीठ, हे सर्व आपण ह्याचं सारण तयार करू, मिक्स करून घेऊ। अशा पद्धतीने सारण तयार करून घेतलेले आहे। आता आपण चपातीचे पान लाटू आणि त्यामध्ये सारण भरून त्याचे पराठे बनवू। अशा पद्धतीने पान लाटून त्यामध्ये सारण भरून घेऊ। आता ह्याचे पराठे बनवू। पॅन गरम झालेला आहे। आता आपण त्याच्यावर पराठा टाकून घेऊ। अशा पद्धतीने सर्व पराठे बनवून घेऊ। असे हे मटारचे पराठे तयार झालेले आहेत। खूप पौष्टिक आहेत, तुम्ही बनवा। धन्यवाद।